जाऊ मी नवनाथ ग्रामोन्नतीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपणासोबत चर्चा करण्यासाठी ज्यांची ओळख एकही रुपया न घेणारे कीर्तनकार म्हणून त्यांनी अशी ओळख निर्माण केली स्वतःची। आजपर्यंत त्यांनी अनेक गावामध्ये कथा कीर्तन केली, पण मात्र तुकोबांच्या विचारांप्रमाणे एकही रुपया न घेता कीर्तन रूपी सेवा देऊन समाजाचं प्रबंधन केलं। ते विष्णू आबा तपसे आपल्याकडे आले आहेत। आबा, तुमचा आमचा प्रेक्षकांना परिचय द्या। मी विष्णू मारुतीराव तपसे, चंदन सारवा, तालुका जिल्हा बीड, जगद्गुरु तुकोबा साहित्य परिषद प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, तसेच आपली शेतीचं काय जगद्गुरु तुकोबा साहित्य परिषद, हां तेच आपलं तालुका, अच्छा राष्ट्र जागृती वारकरी परिषद माझ्या लक्षात नव्हतं। त्याचा केस तालुका अध्यक्ष आहे। आणि विशेष या संप्रदायाच्या माध्यमातून जर बोलायचं जर झालं, मी वयाच्या 20 ते 25 वर्षापर्यंत मला संप्रदाय हा काय आहे अजिबात माहीत नव्हता। आई वडील, थोरले भाऊ हे या संप्रदायामध्ये सतत जात असत, कीर्तनाला जात असत, येत असत, आणि त्यापासून मलाही थोडीशी ओढ लागली। म्हणजे काहीतरी संप्रदायामध्ये आहे म्हणून मी या संप्रदायाकडे ओढल्या गेलो। त्यावेळेस माळकरी नव्हतो, स्पष्ट सांगायचं म्हणलं तर। नंतर 30-35 वर्ष वयात मी माळकरी झालो आणि या संत संप्रदायाचा बराचसा काही अभ्यास केला। मग तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये कधी सुरुवात केली? वारकरी संप्रदायामध्ये वयाच्या 35 वर्ष 30-35 पासून धरा की, परंतु वयाच्या 40-45 वर्षापर्यंत नुसतं जसं गाईच्या मागं वासरू चालते ना, तसंच चालत राहत आपलं। हळूहळू मोठमोठे महाराज मंडळी असायची, त्यांची सेवा करायची, त्यांचे पिशवे घ्यायचे, ते म्हणाल तसंच ऐकायचं। परंतु यामध्ये ज्ञान संपादन करून घेण्यासाठी मला कमीत कमी 15-20 वर्ष लागली ना। ज्यावेळी तुम्ही वारकरी संप्रदायामध्ये प्रवेश म्हणजे तुमचं आगमन झालं, त्यावेळेस तुम्हाला चांगले वाटणारे कीर्तनकार कुठले होते असे? आता प्रत्येकच त्यावेळेस कीर्तनकार चांगलाच वाटायचा, कारण आपल्याला स्वतः वैयक्तिक पुढचे अनुभव नव्हते काही अभंगाचे, किंवा तुकोबारायांचे काय विचार आहेत, नामदेवरायांचे काय विचार आहेत, एकनाथ महाराजांचे काय विचार आहेत, इतर संतांचे काय विचार आहेत। तुम्हाला त्या वारकरी संप्रदायामध्ये नॉलेज नसल्यामुळे, मला माहिती नसल्यामुळे तुम्हाला प्रत्येक कीर्तन हा आपलाच वाटायचा, आपलाच वाटायचा, श्रेष्ठ वाटायचा, अगदी श्रेष्ठ वाटायचा। त्याला अगदी आम्ही भरभरून सहकार्य करायचं, त्याची सेवा करायची वगैरे वगैरे सर्व। म्हणजे त्यावेळेस मला वारकरी संप्रदायामध्ये जी घुसलेली जी बाजारबंदी आहे, जी तथाकथित आरती संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आज जी मोहन भागवतचा जी भागवती धर्म आहे, त्यांचे वारकरी म्हणून त्यांचे जे लोक घुसले वारकरी विचारांना नेस्तनाबूत करण्यासाठी, त्यावेळेला तुम्हाला त्यांची ओळख नसायची, कुठला कीर्तनकार आपला आहे अथवा त्यांचा आहे असं काहीच माहिती नाही। ओळख कधी सुरुवात झाली नंतर तुम्हाला? त्याची बाबा ओळख असं झालं, मी कुठेतरी एक अभंग ऐकला, जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, मुका लावू नये भाळा, माळ घालू नये घरा, तटावर शिवाशी दानात न मागू नये कणा, तुका म्हणे देती घेती तेही नरका जाती। त्या एकच अभंगाचा मी थोडा पुरेपूर विचार केला, हे तुकाराम महाराज काय म्हणतात। कीर्तनाची ते मर्यादा सांगतात प्रेक्षकांना, किंवा महाराज लोकांना सांगतात कीर्तनकारांना, अरे बाबा तुला ज्या ठिकाणी कीर्तनाला जायचे त्या ठिकाणी तू जेवण सुद्धा करायला नाही पाहिजे। पण आजचं ते कीर्तनकार ही सुपारी बाज म्हटलं जातं। आता त्याचे सांगतो मी, अगोदर तुकोबाराचे विचार सांगू। तुकोबारा म्हणतात की जेथे कीर्तन करावे तिथे आनंद सेवे। तुकाराम महाराज त्यावेळेस त्यांच्या काळामध्ये ज्या ठिकाणी कीर्तनाला त्यावेळेस घरूनच भाकरी बांधून घेऊन जात होती, आणि त्या गावात जायचे ती डायरेक्ट रामकृष्ण आले म्हणून कीर्तनालाच उभा राहायचो। आणि त्यावेळेस जायची याचे साधन म्हणजे घोडा किंवा बैलगाडी असायची, किंवा बैलावर बसून जायचं। त्याला सुद्धा गवताची पिंडी घरूनच तुकाराम महाराज घेऊन जा म्हणत होते। अशा प्रकारे त्यावेळेस कीर्तन परंपरा होती। आणि जर इतकंही करून जर तुम्ही जर संप्रदाय जर विक्री करत असताल तर देणारा कोण? एक गाव असतो आयोजक नाही, पूर्ण गावच। आयोजक एकटाच नाही, गावाचे आयोजक नुसता मोठेपणा करतो, पण पूर्ण गाव तो नरकात घालतो। तो कामामध्ये देती घेती ते दोघंही नरकात जाती। अगोदर तर ते कीर्तनाला नरकातच गेला। ज्यावेळेस ह्या अभंगाचा माझ्या मनावर विपरीत परिणाम झाला, त्यावेळेस मी तुकाराम महाराजचा गाताच विकत घेतला, आणि गाथेचं ज्यावेळेस मी जसं पारायण करू लागलो
दिवसाचे 15, 20, 50च्या पुढे जायचं नाही. मग तुम्ही ज्यावेळेस म्हणजे तुम्ही ज्यावेळेस वारकरी समाजाकडे वळला गेला त्यावेळेस तुमच्या काळामध्ये तुकाराम गाथेचं पारायण व्हायचं की ज्ञानेश्वरीचं पारायण व्हायचं? ज्ञानेश्वरीचंच पारायण जास्त होत होते बरं का. परंतु तुकाराम महाराजच्या गाथ्याचे कुठंतरी कधीतरी व्हायचे. परंतु माझ्या मनात जो अभंग ठसला तो कोबरायाचा, आणि तुकोबाच्या गाथा जी घेतला मी पूर्ण गाथा 4,500 अभंगाचा एक ना एक अभंग आणि त्याचा अर्थ जाणून घेतला. आणि त्या ज्या ठिकाणी असे जेथे कीर्तनकारासाठी जे काही तुकाराम महाराज अभंग लिहिले त्याचे सगळी यादीच मी बाजूला काढली. किती असे अभंग, भरपूर असे अभंग आहेत. संख्या सांगता येईल तुम्हाला? हो, 50, 60, 70, 80च्या पुढे आहेत. हो. म्हणजे असे जे तुम्ही जे म्हणता की जे ते कीर्तन करावे ते आनंद असावे, आजपर्यंत हा अभंग एकाही कीर्तनकारानं घेऊ शकत नाही. मग त्यांनी घेतलं ते काय त्याचं विश्लेषण करणार. आता उदाहरणार्थ अभंग आहे, कथा करून दावी प्रेम कळा अंतरी जिवाळा कुकर्माचा, तुळशी खोवी कानी दर्भ घेवी शेंडी लटिकी धरी शेंडी नाशिकाची, टिळ्या टोपी माळा देवाचे वळ वागे वळे पोटासाठी, गोसाव्याच्या रूपे हेरी परणारी तयाच्या अंतरी कामरोग, कीर्तनाचे वेळे लढे पडे डोळे प्रेमावून डोळे गळतात, तुका म्हणे ऐशी मावेची बंद तया माझी गोविंद नाही. हे डुप्लिकेट महाराज लोक तुकाराम महाराजांनी त्यावेळेस ओळखले. मग तुकाराम महाराजांनी त्यावेळेस समाजाला संदेश असाही दिला की जे भगवे जरी श्वान सहज विषय त्याचा. हो, आमच्या लोकांना अशी कशी ओळख कशी निर्माण झाली पाहिजे, हा तुका खरंच वारकरी संप्रदायामधला आहे अथवा नाही, याचं ओळखण्यासाठी काय आहे का प्रमाण? पुष्कळ प्रमाण आहेत ना. एखादं प्रमाण सांगता येईल का? पुष्कळ. आशाबद्ध वक्ता धाकस होतो याच्या चित्ता. वक्ता म्हणजे कीर्तनकार जो ज्या ठिकाणी जातो काहीतरी आशेनं जातो. आता या गावामध्ये मला कीर्तन व्हायचे, माझं 500चं पाकिट मिळेल, 1000चं मिळेल, 5000चं मिळेल. अशाबद्ध वक्ता धाकस होतं याच्या चित्ता. जे कीर्तनकारला ऐकायला बसले त्यांच्या जीवाला धाक असतो, आता हे किती मागतो किती नाही की कसं काय करावं की. तुम्ही यापूर्वी गावामध्ये अनेक गावामध्ये कीर्तन कथा केल्या त्याचं असं आम्हाला समजले माहिती सांगा. केल्यात त्याच्या आधी कीर्तन मी कीर्तन केले फक्त असं संत चरित्र कथा केल्या. संत चरित्रासाठी किती पैसे घेते तुम्ही, मानधन किती घेतात? मी अजिबात अद्यापर्यंत 1 रुपयालाही स्पर्श केलेला नाही. मग मानधन जे घेतात कीर्तनकार त्याच्याविषयी काय म्हणते, तुमचं वक्ती काय म्हणते? ते मानधन माझं मत असं आहे, मानधन घेवा नाही असं नाही. उदाहरणार्थ समजा तुमचं 100 यायचे 100, 200, 250 फार झालं तुम्ही 500 पर्यंत घ्या, ते सुद्धा घ्यायला नाही पाहिजे. 250 किंवा जाण्याने पुरतं घ्या, हे मान्य आहे. परंतु तुम्ही 5-5, 10-10 हजार जर ठेवत असाल तर तुमच्या माईची भाड खाल्ल्यागत तुकाराम महाराज म्हणतात. मी सांगत नाही, त्या हरिदासाची बेटी घेताना नरकावर जाणे माते परिस थोडं कथा भाडं घेताना माझं तो तुम्ही जर असले कथा कीर्तन जर पैसे घेत असता तर तुमच्या स्वतःच्या जन्मदात्या आईला वेश्या व्यवसाय करायला लावून त्याची भाड खाल्ल्यागत तुम्ही पैसे खाता. ते आता जे अभंग सांगितला तुम्ही किंवा पैसे घेणारे कीर्तन करायचे, तर थोडक्यात स्पष्टपणे सांगता येईल का तुम्हाला? कोणता? आता जे अभंग सांगितलं तुम्ही की भाडे खाई माते गमन, त्या हरिदासाची भेटी घेतात नरकापर्यंत अशी जाणे. म्हणजे कोणत्या हरिदासाची? जो कथा कीर्तनाचे पैसे घेतो आणि त्याला भेटतो, साधा भेटणार ना माणूस, त्या हरिदासाची भेटी घेतात नरकापर्यंत अशी जाणे. नुसती भेट घेते तुम्हाला नरकाला जावं म्हणतात. माते परिसर थोडं कथा भाडे घेताना राजे. अरे कथा कीर्तन जन्मदात्या आईपेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि त्याची जर तुम्ही जर भाड खात असता तर जन्मदात्या आईतला व्यवसाय करण्याची भाड खाल्ल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम. हे झालं तुकाराम महाराजांचं प्रमाण. त्याच्याविषयी काही नामदेव महाराजांचं प्रमाण आहे? सांगता पुष्कळ. पोटासाठी जरी हरिकरी हरिकथा जन रंजवित फिरत असे, त्याने घात केला 71 शतकुळाचा, यमाचा पाहुणा श्रेष्ठ थोर, द्रव्याची आशे हरिकथा करी तया यमपुरी नित्यवास, नामा म्हणे ते नर नयनी सुद्धा पाहू नये. नामदेव महाराज म्हणतात अशा अवलाद डोळ्याने सुद्धा तुम्ही बघू नका. आणि तुम्ही काय करतो, या महाराजाचा लोक या 5 रुपये या 100 रुपये पाया पडतो माधव. एक तर स्वतःही नरकात जाते हे माधवतो आणि दुसऱ्यालाही नरकात घालतात. याचा विचार सर्वसामान्य मध्ये त्यांच्यालाही माहीत नसतं. म्हणून त्या आज गावागावामध्ये तथाकथित कीर्तनकाराची प्रवचनकार कथाकार आहे, त्यांचे दर्शन आणि प्रवचन सोहळे चालू आहे. हो.
लोक त्यांच्या अक्षरशः त्यांच्या पायावरती अक्षरशः पैसे देऊन माता टेकतायत. होय. याविषयी काय सांगता येईल? आता काय बरं का, हे लोक अज्ञानी असतात. आता आपण थोडा अभ्यास केले माणसं असतात म्हणून आपण त्याबद्दल बोलू शकतो. आणि हा प्रचार आपल्यासारख्यानं करणं फार गरजेचं आहे. हे पाप आहे तुम्ही जे करताय ते. आता उदाहरणार्थ समजा भागवत, काय बघा ते भागवत जे नाव, भागवताविषयी काय म्हणजे भागवत जे आहे ना, मी तर स्पष्ट म्हणतो जे तो भागवत आहे ती भागवत. अशानं जी भागवत कथा करतात त्यांना राग नाही यायची. आता राग आला नाही आला काय, नाहीतरी काय आपण तुकाराम महाराजाला वैकुंठाला पटले, आपण त्याच्याबरोबर जाण्याची हिंमत ठेवली तेव्हा एवढं बोलावं ते खनकून. याविषयी तुकाराम महाराज सत्य असत्याशी मन केली बाई मानिले नाही बहुमता. बरोबर, तुकाराम महाराज नाही. आता भागवत खरं सांगतो, भागवत असतं बरं काय, भागवतामध्ये त्याच्यात असतंय आणि काय नाही की सगळ्या कृष्णाच्याच कथा असतात त्याच्यामध्ये. कृष्ण ठीक आहे सर. आता जे ढोंगी कीर्तनकार आहेत, ढोंगी कीर्तनकार जी बाजारभूमी आहे, जी वारकरी संप्रदाय आले, जी वारकरी संप्रदायाचा खरा विचार मारण्यासाठी आलेले आहेत, खरा विचार मारण्यासाठी आहेत. आणि ते कीर्तनकार अक्षरशः जेव्हा जेव्हा तुकाराम महाराजांची भजना होती त्यावेळेस शांत आणि निश्चित कुठे बसलेला असाही ताण पत्ता कोणाला लागत नाही. तर त्या कीर्तनकाराशी काय म्हणजे कसं बरं का, प्रत्येक जणाची अगदी म्हणजे कार्य करण्याची हातोटी ही वेगळी असू शकते. काही देखावा वेगळाच करतात आणि त्यांचं कार्य कर्तृत्व काही वेगळंच असतं. काही ठिकाणी फार म्हणजे अभंग असा घ्यायचा की अगदी लोकांना ठसण्यासारखं घ्यायचं. आणि सांगत असताना असं त्याचं सांगत असताना आता महिला जास्त असतात या कार्यक्रमात. आणि महिला आपण बोलत असताना बिलकुल ते महिला हेरतात. कोण महिला काय ऍक्शन करते, आपल्या बोलण्याला काय प्रतिसाद देते, ते बरोबर तिला जाळ्यात ओढण्याचा प्रकार करतात. आणि सर्व म्हणजे काय आता पुढचं बोलायचं. मग एक बातमी अशी आली ती प्रसार माध्यमामध्ये की एक कीर्तनकार त्या गावामध्ये 4-8 दिवस त्यांनी कथा केली आणि 8व्या दिवशी ठराविक दिवस सांगता येणार नाही, पण तो कीर्तनकार आयोजक होता का, त्या आयोजकाची घरची महिला घेऊन फरार झाला. उत्तर नाही झालं तुम्हाला ना, तर आपल्या नगर जिल्ह्याच्या काहीतरी हनुमानगड काहीतरी असं आहे. हनुमानगडाचे बुवा शास्त्री खाडे यात हे प्रकरण असं झालं की त्यांनी तिथल्या जी महिला येत होती त्या गडावरती, तर त्या महिलेसोबतचे असे व्हिडिओ म्हणा असेल काय असेल ते खाडे बुवा आहेत. पुन्हा आपले औरंगाबादचे काहीतरी दुसऱ्या काय नाव, कळंब तालुक्यात येरमाळ्यात बसले काहीतरी मलकापूर आहे, महाराजांचा असंच अशी घटना घडलेली. तर अशी ही बाजारभूंगी वारकरी संप्रदायामध्ये नेमकं साध्य काय करू पाहतात, काय करू पाहतात, स्वतःची आईस करतात काय, बाकी काही त्यांना काय, कुठं देव नाही काही नाही. मी तर काही देवच कुठं मानत नाही, कुठल्या मंदिरात मी हात जोडत नाही, पाया पडत नाही, काही नाही. संतांचं देवाविषयी संतांचं काय म्हणते. आता प्रत्येक संतांनी सांगितलं. आता गाडगे बाबा यांनी ते पंढरपूरला जाऊन सांगितलं लोकांना, तुमचा देव आहे का बाबा, हो आहे, कुठे मंदिरात आहे, काय 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 करतोय, कम्प्युटर हात ठेवून उभा राहिलं, त्याला आंघोळ करता येते का, नाही, मग कोण घालतोय, पुजारी घालतो, आणि मग ते देव कसला, हितपर्यंत गाडगे बाबा म्हणजे समाजाला प्रबोधन करत होते. आणि अगोदर जर गाडगे बाबा जात पंढरपूरला तेव्हा ती घाण साफ करत अगोदर सगळी कराटेनं आणि स्वच्छता करत, त्या स्वच्छतेच्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य आहे. हे गाडगे बाबा नाही मान्य आहे आणि तेच आपल्यासारखे सुद्धा मान्यता. एक असा प्रश्न आहे की आपल्या बहुजन समाजाला खरे संत समजलेत का, नाही समजले, नाही समजून देण्यासाठी कोण कारणीभूत आहे. हे संतच कारणीभूत आहेत ना, ते समजून देत नाहीत ना. संत म्हणजे कोण, आजचे हे कीर्तनकार म्हणजे संत आहेत का, संत नाही ते ढोंगी ते, त्याला संत ही उपाधी देताच येत नाही. मग आता संत म्हणजे संत आजची जी तथाकथित कीर्तनकार आहेत जे संतांच्या विषयामध्ये फिरतात, संतांच्या विषयामध्ये फिरतात, जे आश्चर्यगिरी करतात, ज्यांचे व्हिडिओ आज बाहेर पडतायत असे व्हिडिओ, त्यांना जर उद्या एखाद्या कदाचित जर संत बनले भोगी, म्हणजे इतिहासातले संत नाही, जे आजचे जी समाजाच्या मनावर जी संत म्हणून बिंबल्या जाते, त्यांना जर उद्या चलून जर कोणी संत बन गए भोगी असं जर कोण म्हटलं तर काय 100% बरोबर, त्याला आपलं 100% सपोर्ट आहे आपला. आणि बिलकुल तुम्ही भोगीचे मादर त्यांनी यावं आपल्या प्रत्यक्ष विचारावं. आता यापूर्वी एकदा आळंदीहून मला असं ट्रोल केलं होतं. काय प्रकरण होतं ते प्रकरण माऊलीच्या संदर्भातलं काहीतरी होतं, मी बोललो होतो आणि ते सहज प्रसारित झालं. मग ही तुम्हाला ट्रोल करणारे जे ट्रोलर्स आहेत वारकरी संप्रदाय म्हणजे असे ट्रोलर्स आहेत, सध्या घुसखोरी करता येते आणि ते कुठल्या विचारधारेचे,
ते काय हे समाजापुढे सगळे RSS चे असते सगळे. हा ती स्पष्ट झालेले. हा. पण हेच ट्रोलर जेव्हा तुकाराम महाराजांची पाठ्यपुस्तकातून अथवा इतर ठिकाणी बदनामी होती हा. त्याविषयी ट्रोलर नेमकं काय करतात? काय करतात ते लोकांना धमकावतात त्यांच्यावर, म्हणजे प्रेशर आलं, तू कुठला आहेस, कोण नाही आहे. नाही, तुम्हाला धमकावतात हे. हा. पण ज्यावेळेस तुकाराम महाराजांची खरंच बदनामी होते हा. तर ती जी बदनामी त्या व्यक्तीने केली त्यांना ट्रोलर धमकावतात का? तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला धमकावतात का? बदनामी करणारे नसेल धमकावते. जे वास्तव तुकाराम महाराज सांगतात त्यांना धमकावतात हे मान्य आहे. पण जे तुकाराम महाराजांची बदनामी खरंच करतात की पाठीमाग केतकी चितळे अभिनेते केतकी चितळे असेल, केतकी चितळेने तुकाराम महाराजांचे नाव घेऊन शरद पवारवरती अशी लिखाण केलं, एक कविता शेअर केली. तिला एकाही कीर्तनकाराने जवाब विचारला की तुका म्हणे हे शब्द का वापरले. दुसरी गोष्ट, दिवाळी अंक होता फिरकी पुण्यामधला, त्याचा होता गौरव शंकर कुलकर्णी नाव होतं त्याचं. तर त्या दिवाळी अंकामध्ये त्याने तुका म्हणे म्हणत एक चारोळी प्रकाशित केली. तर त्याचा कुठल्याही कीर्तनकारांनी निषेध केला नाही. जे तुम्हाला आज ट्रोल करत होते काल कीर्तनकार, त्यांनी त्याला ट्रोल का केलं असेल? काय बरं ट्रोल म्हणजे ट्रोल करणारे कशासाठी, त्यांच्या मनासारखा काही विषय झाला ना त्याला ट्रोल करायचं नाही. आणि काही विरोधाभास आपल्या विचाराच्या विरोध जर काही जर प्रचार झाला, तुम्ही आता म्हणला की त्यांच्या मनासारखा विषय झाला तर ते ट्रोल करत नाही. म्हणजे तुकाराम महाराजांची बदनामी झाली तर त्यांना चांगलं वाटतं. आता मग आता समाजामध्ये हे कीर्तनकार आहेत आजचे, ते समाजात कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात की तुकाराम महाराजांची हत्या झालीच नाही, ते वैकुंठ गमनला घोड्यावर बसून गेले. आज काही कीर्तनकार सांगतात की तुकाराम महाराजांची हत्या झाली असं पुरावे देऊन सांगतात. त्याच्यावर संदर्भात पुस्तकं बी आलेली आहेत काही मार्केटला. ते पुस्तक वाचल्यामुळे समाजाचा परिणाम झाला किंवा मारेकरी शोधण्याचा प्रयत्न करतात लोक. आज मारेकरी काही पुस्तकातून मारेकरी सांगितले जात आहेत. पण मात्र कीर्तनकार जे आहेत आजचे गावखेड्याचे ते कीर्तनकार करतात, ते मात्र आजही ठाम आहे की तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं. तुमचं काय मत आहे? तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालेलं नाही. तुकाराम महाराजांचा हा खून झालेला आहे आणि त्या खुनी लोकांचे माझ्याकडं नोंद आहे. हे बघ, तुकाराम महाराजांचे मारेकरी कोण? तुकाराम महाराजांचे मारेकरी रामेश्वर भट्ट, सालो मालो, बंबाजी भट, बाळ भट, विष्णुदेव, बिच्चीदेव, चित्राव थिटे, आनंद भट, मुरार जगदेव, नारायण भट, चिंतामणी भट, दिवाकर भट, मुरार जगदेव भट. आणि त्यासाठी या सर्व लोकांनी मिटिंग करून 1947 ला अभंग तुकोबारायाचे बोलविले. आणि 1947 म्हणताय तुम्ही? 1947 म्हणताय तुम्ही? 1647 ला त्यांचे अभंग बोलविले. आणि त्यावेळेस त्यांचा खून करण्यासाठी आदिलशहाची संमती घेऊन ह्या पटकेने सकाळच्या प्रहरी फाल्गुन मध्य द्वितीया या दिवशी तुकोबारायाला दररोजच्या नेत्याने म्हणून बाहेर फिरत असत. त्या ठिकाणी टप धरून बसले. तुकोबारायाच्या खांडोळ्या फिंडोळ्या केल्या आणि नवीनच्या डबात फेकून दिल्या. आणि अशी गावात उठवली. कारण पूर्वीपासून बामण सांगायची पूर्वी दिशा आजही आहे आपल्या समाजावर. प्रत्येक गाव आज आपलीच बायको म्हणजे तुम्हाला काय कळत नाही बामणानं सांगितलं. इतका ब्राह्मणाचा विश्वास महिलांमध्ये संपत ते बायको नवरी सुद्धा ऐकणार नाही. पण त्यावेळेस तर कसं असं आता तरी थोडं परिवर्तन होऊ लागले. आणि गावात येऊन सांगितलं आमच्या देखत आलं माहीन आलं गरुड आला पांडुरंग आले काय अमुक झालं तमुक झालं गेले तुकाराम महाराज. मग त्यावेळेस जर तुकाराम महाराज जर वैकुंठाला जातात तर त्यांचे बंधू जे आहेत त्यांचा एक अभंग आहे, आता लवकर मला सापडणार नाही. ते देवाला म्हणतात, ते देवा माझ्या तुकोबाला आणून दे, नाही तर तूच हत्या केलीस असं मी तुझ्यावरच आळ घालीन. हे पहा काय तुझं मागून नाही जाणवले माझे नाही काही हित केले काही. डोळे झाकून होशी आबोललो तेव्हा नाता कायचा. नकळे उंची न सांगता स्पष्ट होती या नष्ट काम झाले. तुका म्हणे माझा घात तुम्हा ठावा तरी का देवा आधी वाढून. ज्यावेळेस तुकाराम महाराज वैकुंठाला गेले त्याच्या अगोदर तुकोबारायाचा अभंग 2706 क्रमांकाच्या गाथेमध्ये बघा तुमच्याकडे 30 क्रमांक येईल ह्याचा.
हे तुकोबाराचा अभंग आहे, मुद्दाम काढून ठेवलाय. माझा घात देवा तुला सुद्धा माहिती आहे, परंतु काय या ठिकाणी तो घात तू माझा म्हणजे संरक्षण करणार आहेस, असं तुकोबाने स्वतःचे शब्द त्यांनी सांगितले त्यावेळी. तुकाराम महाराजांचं तुकोबांचं टाळकरी संदर्भात काय मत होतं? तुकोबाचे टाळकरी काही बरेचसे होते ना. तुकोबाचे टाळकरी विश्वासाचे होते. तेही सांगतो तुम्हाला तुकोबाचे टाळकरी कोण कोण होते ते. दामाजी पंत कुलकर्णी हे ब्राह्मणाचा माणूस होता. सगळ्याच ब्राह्मणाला आपली नावं ठेवायची नाहीत. काही ब्राह्मण लोक बी काही तुकोबाराचे विचारत होते. हे दामाजी पंत कुलकर्णी हे तुकोबाराचे टाळकरी आहेत. पुन्हा रामेश्वर शास्त्री वाघोलीकर हे बी काही दिवसांनी टाळकरी झाले. गंगाधर पंत मवाळ अभंग लेखक हे पण टाळकरीत. कान्होबाचे बंधू हे पण टाळकरीत. पुन्हा बालाजी गाडे येलेवाडीकर, धोंडोपंत लोखरे लोहगाव, गवरशेठ वाणी शिदुंबरे, मल्हारपंत कुलकर्णी चिखली, आबाजी पंत लोहगावकर, संताजी महाराज जगणारे चाकण, कोंडा पाटील लोहगावकर, नवाजी माळी लोहगाव आणि शिवबा कासार लोहगाव आणि सोनबा ठाकर मृदांगाचार्य त्यांचे. हे 14-15 त्यांच्या अगदी फिट टाळकरी असायचे. आणि ज्या ठिकाणी कीर्तन नुसतं सांग गोष्ट तर तुकोबरायच्या अगोदर 1 तासानंतर तिथे हजर राहायचे. आणि लगेच तुकोबरायच्या टायमाला तिथे काय म्हणजे आले तर बसा महाराज टाकला चहा पाणी घ्या नामक करा, काय अजिबात नव्हतं. बैलावून खाली उतरले की लगेच रामकृष्ण हरी आपण सुरू व्हायचा आणि काय प्रबोधन करायचे ते करायचे. त्या ठिकाणी ती आईसन आरामाला जेव्हा तुकोबरायला माहिती नव्हतं. तुकाराम महाराज आपल्या कीर्तनातून शुभ अशुभ त्या गोष्टीवर प्रहार करायचे. संतांनी ते गाडगे बाबापर्यंत केलं किंवा ते सांगायचे की सत्यनारायण देवाची भक्ती नाही, भाडीची रोजगार हमी आहे, हा चिवत्याचा बाजार आहे. तर मग तसंच तुकाराम महाराज पण सांगायचे की शकून आपशुकून यांच्यावर त्यांनी प्रहार केला. त्या संदर्भात काय त्यांचं प्रमाण सांगता येईल मला? आता शकून आपशकुनाचं म्हणजे काय बरं का, उदाहरणार्थ 1 ते 10 संख्या यामध्ये आता सर्व 3 आकडा हा अपशकुन मानला जातो. तर 3 आकडा अपशकुन जर मानायचा आहे, हा 3 आकड्याचं काहीच करायचं नाही, तर मग 3 आकडा हा आपल्या संसारातून बाजूला फेकून द्यायचा का? देवाचा. मग मला सांगा 3 तोंड कोणत्या देवाला येतं? दत्ताला फेकून द्या आपल्या प्रपंचातून. असं केल्यानंतर भावना दुखावतील ना. मग 3 अपशकुन आहे, तुम्ही सांगता 3 अपशकुन. मग महादेवाला बिल किती पानाचा वाहता? 3च पानाचा का वाहता? ते फेकून द्या. महादेवाला डोक्याला किती बोटाचा पट्टा ओढतात? 3 बोटाचा. महादेवाला किती डोळे येतं? 3च आहे. त्या महादेवाची पूजा करायची नाही, पण कारण ते अपशकुन. पुन्हा ब्रह्मा विष्णू महेश हे मुख्य 3 देवता आहेत आपल्या समाजामध्ये. ह्यांच्यापेक्षा दुसरी कोणतीच नाही. ब्रह्मदेव तर माहितच आहे, पुरीवरच बलात्कार केला. विष्णू तर मुख्य देव आहे. तुम्ही आता एक असं बोलला की ब्रह्मदेवाने स्वतःच्या मुलीवरती बलात्कार केला. हो, त्याला काही पुरावा सांगते? हो, पुरावा पुष्कळ आहेत ना. आता पण ते करावं लागतील मला आता. अक्षर घेतल्यानंतर पुरावा हो दिन पुरावे. हो. पुन्हा स्पर्धा खेळ असते, पहिला दुसरा तिसरा काढतो आपण. काढायचे नाही, बंद करून टाका खेळ खेळ तुमचे. पहिल्या दुसरा काढायचा. राहणार तुम्ही शेतकरी चूल मांडतो स्वयंपाकाला, किती दगड मांडतो? 3 मांडले. नारळ लोळी किती इथं? 3 आहे. 3 आहे. मग ते नारळ देवाला फोडायचं नाही, नारळ बंद करा. आम्ही जर तुम्ही असं म्हणलं किंवा 3 डोळ्याचे नारळ तोडा देवाला फोडायचं नाही. लोकांना ते एका डोळ्याचा आता 2 डोळ्याचं मिळावं लागेल. कारण तुम्हाला 3 संख्या मामला सांगितलं अपशकुन नाही, तर मग त्या लोकांना 3 आकडा हा मान्य करावा लागेल, अथवा 3 आकडा अपशकुन आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी नाकारावं लागतात. एवढे धाडस समाज दाखवेल का? आता गावात मुख्य सर तुम्ही जी म्हणला की 3 डोळ्याचे नारळ समाजाला फोडणं बंद करावं लागेल, नाहीतर 3 आकडा हा शुभ मानून सगळ्यापेक्षा 3 आकडा हा शुभच आहे. अजून त्याच्याकडे आपण बघू ना, गावात मुख्य व्यक्ती किती असतात? सरपंच, चेअरमन आणि पोलीस पाटील. या तिघांपैकी दुसरं कोणी असतं का मुख्य? मग या शुभ आहेत का शुभ आहेत? शुभच मानावं लागते. बरं, जिल्ह्याच्या ठिकाणी DSP, CO आणि कलेक्टर हे 3च मुख्य असतात ना. मग हे 3 आकडे शुभ की अशुभ? आता एकाच लेकरावर तुम्ही ऑपरेशन करतो, किती जण झाला? घरात 3 जण. मग तुम्ही 3 जण शुभ की अशुभ? राजा दशरथाला बायका किती होते? 3च होते. मग ते शुभ आहेत की अपशकुन आहेत?
भारताचा आपला भागवत तिरंगा झेंडा आहे, किती किती कलर आहेत त्याला? 3 कलर. तीनच आहेत. पुन्हा आपल्या शेतामध्ये विद्युत वाहिनी आली शेतकऱ्यासाठी, किती चालत किती पेजची? 3 पेज. मग हे आता आपशकूनच समजायचं का? तुमच्या हाताच्या घड्याळाला की काटे किती इथं? 3च आहेत. हो, ह्या सगळ्या गोष्टी करावं लागतील. म्हणजे मला सांगण्याचं तात्पर्य काय, तुम्ही जी 3 संख्या आपशकून सांगितली भटा ब्राह्मणांनी, ही मग आपशकून कशी समजावं लागेल? याच्यावर मी एक डोकं जाऊन थोडंसं बसले बसले आपल्या याच्यावर एक चिंतन केलं आणि ती परत करून ठेवलं. मग हे आपशकून कसं काय? तुमच्या मनाला प्रश्न पडले, तुम्ही त्याचे उत्तर शोधण्यासाठी मिळाले तुम्हाला, त्यानंतर तुम्ही लिखाण करून ठेवलं. म्हणजे समाजाला याचा प्रश्न पडत नसतील का? पडतात ना. म्हणजे त्याचा विचार करत नसतील का? कशाला कोण विचार करते काय? आपल्याला एक छंद आहे याच्यामध्ये समाज प्रबोधन हो, आपल्याकडून काहीतरी समाजाने घ्यावं म्हणून आपण एवढं खटाटोप करतो. बाकीच्यांना काय असते, आज कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही आधी पंचांग बघून त्याची मुहूर्त वेळ ठरवूनच त्याची सुरुवात केली जाते. त्याच्याविषयी काय सांगता येईल? काय नाही बरं का, मुहूर्त वेळ काय नाही, सगळं तोथंड आहे. मुहूर्त फिरत काय संतांनी कुठे मुहूर्त पाहिलं? कुठंच पाहिलेलं नाही. संतांनी पाहिलेलं नाही, शिवाजी महाराजांनी पाहिलेलं नाही, काही नाही. फक्त हे अंधश्रद्धेमध्ये जे गुरफटलेले सर्वसामान्य लोक आहेत ना, त्यांच्यावर काहीतरी आपला प्रभाव पडावा म्हणून हे मुहूर्त वगैरे 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 काय सगळं तोथंड आहे. मुहूर्त फिरत काय मुहूर्ताची गरज नाही कोणत्याच गोष्टीला. तुम्ही ज्या देवावरती जे आघात केला काही मग श्रीकृष्णाबद्दल बोलताय, श्रीकृष्ण नाही, आजची जे आपल्या समाजात बहुजन समाजापुढे जे देव जे सांगितलं 33 कोटी म्हणून सांगितलं, पण जे व्यक्ती 33 कोटी देव म्हणून सांगतो त्याला कमीत कमी 10 ते 15 ही देवाची नाव व्यवस्थित सांगता येत नाही, त्यांचे नातेसंबंध स्पष्ट करता येत नाही, फक्त स्पष्ट करता येत नाही. तर त्या देवाकडून शिकण्यासारखं काय आहे तरुण पिढीला? आता देवापासून शिकण्यासारखं काय आहे ती बी आहे माझ्याकडे बरं का. आता तुम्ही प्रश्न असे काढता, बरोबर आहे, निघाला ते बी. आता देवापासून काय काय शिकावं? आता महादेवापासून काय शिकावं आपण? नशा पाणी कशी करायची, बरोबर. हे देवापासून शिकण्यासारखं आहे. देवाने केलं आपण करायला कळलं. ही माझ्यावर कपट छळ केलं देवानं. पण देवा ती म्हणजे तुझ्या नावावर मी या ठिकाणी भस्म होऊन जाते या ठिकाणी, आणि तिच्या पतिवर्ती धर्मावरती त्या ठिकाणी जळून भस्म झाली, आणि त्याच्यातून एक तुळस नावाचा वृक्ष म्हणजे प्रसिद्धीला. असं जर आपण म्हणलं किंवा भस्म झाली कुठे तुळस नावाचे किंवा काय तुम्ही वापर असेल तर तुळस आली, कशी आली? हो, त्या वरून येतो त्या राखेतून आली. असं जर आपण म्हणलं किंवा राखेतून तुळस आली कुठे भस्म झालं, तर हे आज जर विज्ञानिक मान्य करायला हत्या केल्यानंतर त्याला काहीतरी लपवण्यासाठी हे थोतांड रचलंय. प्रसन्न झालं पावलं कार्तिक होते प्रतिपदेला ते तुळशीचं दरवर्षी लग्न लावायचं, आपण लग्न ह्याच भटाडी बोलवायचं. काय सांगावा, एक जर विचार केला तर डोकं कायमचं माझं कामातून जाते. असला एक कथा म्हणजे देवाकडून शिकण्यासारखं काहीच नाही असं म्हटलं तर. आता त्याच्या महादेवाकडून आपण बोललो, विष्णू पण काही शिकायसारखं नाही हे बोललो. आता ब्रह्मदेवाकडून काय करावं, स्वतःच्या मुलीवर झोपत काय करणार? त्यासारखं शिकायचं का आपण की स्वतःच्या मुलीवर पुन्हा इंद्र देवाचा राजा बोलायचा. इंद्र त्याने तर कितीतरी बलात्कार, अहिल्यावर बलात्कार, ऋषीपत्नीवर बलात्कार केलाय. असं जर समाजामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून काही लोक लिखाण करतात, त्याला एखादा शब्द हा डबल मिनिंग असतो, त्याला डबल मिनिंग म्हणता येईल. डबल मिनिंग बोलल्यानंतर लोकांना इतका अफाट राग येतो, त्याची मानहानीचे गुन्हे दाखल करतात, अथवा काही केसेस दाखल करतात, त्याला परेशान करायचा प्रयत्न करतात. पण जी पुराण साहित्य आहे त्याच्यामध्ये सगळं विभस्त अश्लील भरलेलं आहे, त्याच्याविषयी शब्दही का बोलू शकत नाही लोक. म्हणजे मला काय समजणार तुमचा प्रश्न? एखादा शब्द लिहिला तर त्याला तो अश्लील शब्द आहे म्हणून सगळे त्याला ट्रोल करताय. पण जी पुराण साहित्य आहे, जी वेद आहे, पुराण आहे, महाभारत आहे, रामायण आहे, याच्यामध्ये अश्लीलता भरलेली आहे असं अनेकांचं मत आहे. त्याच्यावरती का लोक शब्द बोलत नाहीत? का बोलतात म्हणजे तेव्हापासून कसं आहे, आता हे पगडा म्हणता येईल. हा, ब्राह्मणी वर्चस्वाचा हा पगडा आहे. आता बरंच आज ते कीर्तनकार आहेत की ते कीर्तनकार आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सांगतात की वारकरी संप्रदायाचा पाया हा ज्ञानेश्वरांनी रचला, नामदेवाने ज्ञानेश्वरांनी रचला असं सांगितलं जातं. पण
काही कीर्तनकार आजही सांगतात की वारकरी संप्रदायाचा पाया हा नामदेव महाराज रचला, तर त्याविषयी काय मत आहे? हे पहा, आता वरची भट्टीराजे, खरं सांगायचं मला ज्ञानेश्वरी 4 भावंडे यांना साधं खापर सुद्धा आळंदीमध्ये मिळू दिले नाही. थारा तर नव्हताच. आणि त्या ज्ञानेश्वराला आपल्या मुद्दा चालू की वारकरी संप्रदायाचा पाया कुणी रचला? नामदेवरायांनी रचला. कारण ज्ञानेश्वर ही प्रसिद्ध आलाच कधी, त्यानं समाधी घेतल्यापासून 300 वर्षाला. त्यांनी समाधी घेतल्यानंतर 300 वर्षानंतर प्रसिद्ध झाले असं म्हणायचे का? हा, इथं ज्ञानेश्वराची समाधी अरे बाबू असं झालं. आणि 300 वर्षांनी कुठे छकमारीपणा करायला गेलता भारत देशाने? सगळे राजे महाराजे हे आपले भागतळ फिरतळ कुठे गेलते आपल्या जातीचे? कारण हे त्या ब्राह्मणाच्या दबावाखाली वागत होते त्यावेळेस. माझे पोट भरणे साधन काय करायचं? लोक समजतात ज्ञानेश्वरला मानतोय, मग आपणच ह्याची समाधी उकरून काढू ना. म्हणजे तुम्ही स्पष्टपणे म्हणू शकता की वारकरी संप्रदाय पाया हा नामदेवानेच रचला. नामदेवाने प्रश्नच नाही. नामदेवाने जवळ त्यांना 80 वर्ष आयुष्य होतं. नामदेवराज साधे संतन वारकरी नव्हती, सगळे दोन घेऊन होते. असे पैलवान होते नामदेवराज, म्हणून त्यांना 80 वर्ष जगता आलं. आणि ब्राह्मणाच्या कचऱ्यात सापडते, पण शेवटी त्यांचं 14 माणसाचं कुटुंब ब्राह्मणाच्या कचऱ्यात सापडत शेवटी. ज्ञानेश्वर आणि त्यांचे 4 भावंडाविषयी थोडक्यात काय सांगते? हा, ज्ञानेश्वर आणि त्यांच्या 4 भावंडाबद्दल बरंचसं काही बोलण्यासारखं आहे. आता बघा, थोडा याचा भयंकर गुत्तागुत्तीचाच संबंध आहे. थोडक्यात सांग. ज्ञानेश्वराचा जन्म शके 1193 ला झाला, निवृत्तीनाथाचा 90 ला झाला, आणि सोपान काकाचा 96 ला झाला, आणि 99 ला मुक्ताबाईचा झाला. असे 3-3 वर्षानं हे 4ही मुलं जन्मास आली. आता जन्मास आल्यानंतर त्यांचा कार्यकाळ तर जवळजवळ सर्वांनाच माहीत आहे. आता काल परवा कार्तिक वद्य त्रयोदशी त्यांचे संजीवन समाधी सोहळा झाला. कोणाचा? ज्ञानेश्वरांचा. जगप्रसिद्ध सोहळा संजीवन समाधी सोहळा. जिवंत समाधी, जिवंत. अरे महाराज होतं जिवंत समाधीचं ज्ञानेश्वर महाराज घेते, पण ज्या दिवशी समाधी घेतली त्याच्या दुसऱ्या दिवशी पासून त्यांची पूजा अर्चा सोहळं का झालं नाही? 300 वर्षापर्यंत कसं काय तुम्हाला झोपी गेलता का? प्रश्न 300 वर्षापर्यंत सांगा, तुम्ही का झोपी गेलता? कुठे गेला होता तुम्ही त्यावेळेस? आणि ज्ञानेश्वराची संजीवन समाधी तीचही 300 वर्षापर्यंत ज्ञानेश्वर जातात त्या बामणाच्या स्वप्नामध्ये. एकनाथ महाराज 1000 वर्षाची मुळे माझ्या गळाला लागली, येऊन काढा. आणि ती एकनाथ महाराज येतो आणि ती मुळी काढतो. काय धंदा राव. आता भारत मुक्ती मोर्चाची जी आहे वामन मिश्राम साहेबांची जी भारत मुक्ती मोर्चा हे संघटन आहे, त्याचे जे आहे विलास खरात, त्यांचं एक सध्या आता एक पुस्तक आलेलं आहे की ज्ञानेश्वर झालाच नव्हता अशा टायटलचं. त्याच्यामध्ये त्यांनी म्हणतात की ही जी आळंदीची जी समाधी आहे, आळंदीची जी समाधी आहे ती ज्ञानेश्वरांची नाहीच असं सांगतात ते. म्हणजे काय म्हणते? मी सुद्धा 100% सहमत आहे त्याच्याशी. त्या सिद्धपंत नाथपैकी हे गोरखनाथ मच्छिंद्र होते ना, त्या नाथापैकी एका नाथाची ती समाधी होती तिथं. आणि त्यावेळेस एकनाथ महाराज 300 वर्षानंतर गेले आणि ते सगळे जीर्णावशेष समाधी होती. तिला लिपून फिकून जरा तिला व्यवस्थित केलं, काटेरी झाडं झुडपं होते ते सगळे साफ केले. तशा प्रकारचा आजही बोर्ड आळंदीमध्ये आहे, आणि त्या बोर्डाचं लेखन माझ्यापाशी आत्ताही आहे. काय लिहिलंय? वाचून दाखवतो तुम्हाला. तर तिथं लिहिलंय की 300 वर्षानंतर सापडच नाही. हे सगळं तिथलंच आहे, कॉपी टू कॉपी. आळंदी येथे ज्ञानेश्वर संजीवन समाधीला संक्षिप्त माहिती. शांती ब्रह्मसंत एकनाथ पार, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांनी श्री क्षेत्र आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. अशा स्थानाचा लोकांना विसर पडला म्हणतात. त्या समाधी घेतल्यापासून कसा पडला विसर? काट्याकुट्याने वेढले गेलेल्या त्या स्थानाची जंगल सदृश्य अवस्था झाली होती. कंटाळा लागलेली 1000 वर्षाची मुळी काढण्यासाठी संत एकनाथ महाराजांना स्वप्नात सांगितले की त्या निमित्ताने संत एकनाथ महाराज आळंदीला आले. आणि आळंदीला आल्यानंतर तो परिसर झाडे झुडूप स्वापदारी वेढलेला होता. सर्व जंगल मशिदी झाली होती. अशा जंगलात प्रवेश करून एकनाथ महाराज एका ठिकाणी ध्यानस्थ बसले व माऊलीचा धावा केला.
असतात आणि त्याच ठिकाणी साक्षात्कार झाला. याच ठिकाणी ज्ञानेश्वराची समाधी आहे. इथूनच नंदीच्या खाली एक विवरातून एकनाथाने आत प्रवेश केला. 3 दिवस येथील परिसर झाडे झुडपे तोडून सभोवतालचा परिसर उकरून स्वच्छ केला. समाधीचा जीर्णोद्धार केला. 3 दिवस त्या ठिकाणी कीर्तन केले. अशा प्रकारे 300 वर्षांनी माऊलीचा समाधीचा शोध लागला. समाधी घेतल्यापासून 300 वर्षांनी तो झोपला होता सगळा भारत. मारतो त्याचे बुट्टानं मारले पाहिजे सर. हे कीर्तनकार का सांगत नाही मगाची खरं? आता सांगितलं खरं बरं बोला ना. म्हणजे ह्यांची दुकानदारी वितवली दुकानदारी प्रश्नच नाही. भटकेची महाराज 300 वर्षांनी कुठं तरी संक्षिप्त काहीतरी बोलून जाईल, पण हे स्पष्ट काही बोलत नाही. तुम्ही जे बोललात आता की 300 वर्षांतर एका पुस्तकात पण तेच तुम्हाला आता सांगितलं, तेच मत आहे त्यांचं की आळंदीची समाधी ही ज्ञानेश्वरांची नाहीच असं मत आहे. तर दुसरं मत आहे किंवा जे इतिहास संशोधक आहेत मामा देशमुख, त्यांचं असं मत आहे किंवा जी ज्ञानेश्वरी आपल्यापुढे ज्या लोकांपुढे सांगितलं जाते की ही ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिली आणि त्या ज्ञानेश्वरींचं गावागावामध्ये पारायण केलं जातं. तर हा म्हणजे मामा देशमुख असं म्हणतात की ती ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरांनी लिहिलीच नाही. मी सांगतो पुरावे देतो. ज्ञानेश्वरीमध्येच पुरावे देतो. पुरावा सांगता येतील का? हो, ज्ञानेश्वरीमध्ये मामासाहेब दांडेकरांची ज्ञानेश्वरी आज काळात तुमच्या समोर असेल तर, आणि पान क्रमांक 17 आणि 18 वाचा. ज्ञानेश्वरी 1 की 2 स्पष्ट उल्लेख केलेला आहे. काय 2 ज्ञानेश्वर का उल्लेख नाही तर उल्लेख ज्ञानेश्वरीमध्ये कशाला करतात? सुरुवातीच्या ज्ञानेश्वरीमध्ये काहीतरी श्लोक कमी होते आणि दुसऱ्या ज्ञानेश्वरी श्लोक असे जास्तीचे वाढले असं काहीतरी आहे. हो, पुष्कळ तसे काही प्रकार आहेत. आताच बरं का, ज्ञानेश्वरीमध्ये कुणीही रदबदल करू नये असं ज्ञानेश्वरी पाठी जो कोणी उभी करेल मराठी जाणे अमृताची ताटी नरून ठेवली एकनाथ महाराजांनी उठवली. कुणी याच्यामध्ये बदल करू नये. आता पूर्वीचा जर विचार केला तर काही ठिकाणी ओव्या 7,000 होत्या, 6,000 होत्या, 6,500 होत्या, परंतु पुन्हा शुद्ध ज्ञानेश्वरी केली आणि त्याच्यामध्ये लिहून ठेवली. कुणी याच्यामध्ये बदल करून आजही बदल आहे. मामासाहेब दांडेकरांच्या ज्ञानेश्वरी जर घेतली तर 9,033 ओव्या आहेत. आज आळंदी पारायणाचे पारायण ट्रस्ट जर घेतली तर त्याच्यामध्ये 9,035 ओव्या आहेत. आणि गुलाब केसरी म्हणून आहे त्यांच्यात मध्ये 9,037 ओव्या आहेत. मग ह्या ओव्या कमी जास्त का? हो, हा प्रश्नच आहे ना. प्रश्नच आहे ना. 4 ओव्या कमी जास्त आहेत. मग वारकरी समाज लोक इथे जे आहे आळंदी देवस्थान जे ट्रस्ट आहे त्यांना विचारत नसतील काय विचारायची गरज? फक्त कौटुंब आहे, काय नाही हो. कसला देवळ कसला धर्म, कोण ज्ञानेश्वर कोण माऊली. म्हणजे सत्य वास्तव कोणही विचारायला तयार नाही. काहीच नाही. अजून तुम्हाला सत्य सांगतो जरा. ज्ञानेश्वर महाराज समाधी कधी आता कालचा 16 कधी झाला? कार्तिक संजीवन 16 झाला. मग ज्ञानेश्वरीचा संजीवन 16 कार्तिक त्रयोदशी झाला. त्याच्यानंतर मी बऱ्याच महाराजांची परीक्षा घेत असतो. नंतर बाकी 3 भावनांनी कुठं समाधी घेतल्यावर कसं झालं आम्हाला त्याचं काय आम्ही अभ्यास करीत नाही. अरे का करीत नाही अभ्यास? का करीत नाही? एकालाही जवळजवळ म्हणजे 85% जेवढ्या महाराजांसंग मी चर्चा केली 85% महाराजांना सांगता आलं नाही. फार सोपं आहे. आता शक्य 1215 कार्तिक वद्य त्रयोदशी कालची या दिवशी ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी घेतली. त्याच्यानंतर आता कार्तिक झाल्यानंतर कोणता महिना असतो? कार्तिक झाल्यानंतर मार्गशीर्ष. आता ह्या मार्गशीर्ष बोलते त्रयोदशीलाच सोपान काकाची समाधी सासवडलाय. त्या स्थितीला त्याच मितीला बिलकुल 30 दिवसाला. असं का? ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांना घातपात करून इंद्राने फेकून दिलं त्यावेळी 3 भावंड आपला जीव धरून घेऊन पळू लागले. आळंदी सोडली. अरे माऊलीने जर संजीवन समाधी घेतली इतका आनंद उत्सव आहे तर तुम्ही 3 भावंडांनी तिथे थांबायला पाहिजे ना. दर महिन्याला तिथे मासे करायला पाहिजे, भजन कीर्तन करायला पाहिजे सारखं. का तुम्ही पळून जाताय? ते सख्खे भाऊ असताना बाकीचे कोण त्यांच्यासाठी थांबले का तिथे? बाकीचे सगळे बामणाचे विरोधच होती. एकही थांबलेला नाही. हे समाजाला मागत होतं का सांगत नाही? ते 3घही पळून गेले त्रयोदशीलाच. वद्य त्रयोदशीला. वद्य फार महत्वाचं आहे. काय वद्य शब्द जरा लक्ष ठेवा. वद्य त्रयोदशीलाच सोपान काकाचा समाधी सोहळा सासवडला. आता येणाऱ्या वद्य त्रयोदशीला कार्तिक मार्गशीर्ष. आणि
तिथं ज्यावेळेस सोपान काकाची समाधी झाल्याच्या नंतर मुक्ताबाई यांनी एकनाथ महाराज थांबले. ते दोघे तिथून पळून गेले. मग त्यांनी तरी थांबायचं ना, थांबा पाहिजे ना. ते पळून जे गेले ते पार कुठं उत्तर प्रदेश कुठं तापी नदीच्या इथून ठिकाणी वैशाख वद्य दशमीला मुक्ताईला तिथं गाठलं. काय तिथे छिन्नवी नाव असं काय केली असेल, बलात्कार वगैरे काय केले असते, आणि तिचं ते प्रेत त्या तापी नदीमध्ये फेकून दिलं. आणि इतिहास लिहून ठेवला तुकाराम महाराजांसारखा, वैकुंठासारखा. वैशाखात आभाळ आलं. वैशाखात तुमच्या बापानं आभाळ ठेवलं होतं का? चैत्र वैशाखामध्ये आभाळ आलं, तिची चंपली आणि मुक्ताबाई गुप्त झाली. इतिहास हत्याचे हे चमत्कार केले. पहिलं ज्ञानेश्वराची कार्तिक वद्य त्रयोदशीला हत्या, मार्गशीर्ष सोबत त्रयोदशीला सोपान काका, आणि नंतर पुन्हा वैशाख वद्य दशमीला मुक्ताबाईची. राहिले एकच निवृत्तीनाथ महाराज, ते मी तिथून जे पळाले ज्येष्ठ वद्य दशमीला नाशिकच्या ठिकाणी संपून टाकले. चारही भावंड 6 महिन्याच्या आत का संपतात, मला हा प्रश्न पडतो. आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर मध्ये लिहून ठेवतात माणसाला मरण कसं असावं. काय म्हणते त्यांच्याविषयी? 24 अध्याय आणि 8वा श्लोक आहे, आणि 8वा अध्याय आणि 24वा श्लोक आहे. ते म्हणतात माणसाला मरण कसं असतं. त्याचा श्लोक आहे, अग्निज्योतिरा शुक्ल पक्ष षण्मासा उत्तरायण तत्र पर्यंत गच्छन्ति ब्रह्मविदो आत अग्निज्योतीचा प्रकाश बाहेरी शुक्ल पक्ष पहिली असो आणि सामासामाजी मास उत्तरायण ऐशा समयवाची निवृत्ती लाहोनी जे देह ठेवी ते प्रब्रह्मित होती प्रब्रह्मगा. पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, माणसाला मरण कसं असावं. वर्षाचे 2 यान असतात, दक्षिणायन आणि उत्तरायण. त्याच्यापैकी उत्तरायण असावं म्हणतात, बरं का. आणि शुक्ल पक्ष असावा. शुक्ल पक्ष म्हणजे कोणता? आमुष्यापासून पौर्णिमेपर्यंतचा शुक्ल, आणि त्याच्यानंतर वद्य असतो, वद्य लोक म्हणतात ते. आणि दिवस असावा. अशा वेळेला माणूस मेला म्हणजे प्रब्रह्माला प्राप्त. मग ज्ञानेश्वरा तू लिहून ठेवलंस आणि तू विरोध काय केलास रे बाबा? तू सांगतो ना उत्तरेला पाहिजे, तू दक्षिणेमध्ये काय गेलास? शुक्ल पक्ष पाहिजे म्हणतोस तू, वद्य पक्षामध्ये काय गेलास? त्याचं उत्तर ज्ञानेश्वर तू दे खरं असेल तरच तुझी ज्ञानेश्वरी खरी, नाही तर त्या दुसऱ्याची ज्ञानेश्वरी. त्याचं उत्तर शासनानं द्यावं, नाही कोण भले महाराज लोक असेल त्यांनी मला उत्तर द्यावं याचं का. एकही महाराज असो शुक्ल पक्षामध्ये का गेला नाही? महाराजाला काही कीर्तन करायला विचारायचा प्रयत्न केला पुष्कळ, काय उत्तर आलं? हे काही उत्तर देत नाही. गप्प असते त्यांचं, फक्त पाकिटाशी देणे घेणं असते. हे समाज प्रबोधन खरं झकमारी पुढे केल्यावर सगळं उघड पडेल, त्यांच्याकडे कोणी येईल. समाज काय ऍक्सेप्ट करतो तरी पण चुकीच्या गोष्टी सांगता नाही, समाज त्यांना कसं काय ऍक्सेप्ट? अहो समाजालाच माहित नसतं सर. आता आपण थोडं याच्यामध्ये शिरल्यानंतर आपण अभ्यास केलेला म्हणून आपण हे बोलू शकतो. म्हणजे जे कीर्तन करायला जे सांगतात ते समाजाला खरं वाटतं, खरं वाटतं अशा प्रकारे. आणि बरंचसं काही बरं याच्यामध्ये आणखी तुम्हाला जेवढे काही महाराज लोक आहेत, म्हणजे कोणते महाराज लोक हे संत होऊन गेले, ज्ञानेश्वर लिहिल्याप्रमाणे त्यांनी आपलं जीवनयात्रा संपवायला पाहिजे होती, संपवलेली नाहीये. म्हणजे अर्थात म्हणजे ते जे म्हटले त्याप्रमाणे त्यांचं वर्तन केलं नाही, वर्तन केलं, त्याच्या विरोधात झालं, म्हणजे यांचे घातपातच झाले. बरं का. आता यांचे घातपात झाले. बरं, ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, शुक्ल पक्षच असावा, वद्य पक्ष नसावा. मग जवळजवळ टोटल संत वद्य पक्षातच का गेली? तुकोबा आहे फाल्गुन वद्य द्वितीया, एकनाथ महाराज फाल्गुन मध्ये षष्टी, नामदेव महाराज 14 माणसं आषाढ वद्य चतुर्थी. नामदेव महाराजांनी वैकुंठ नाकारलेलं त्यांचा घातपात झालेला आहे. आता यामध्ये मी बऱ्याच महाराजांना एक विषय सांगतो की नामदेवरायचं आपलं ज्ञानेश्वराचं प्रसादान सर्वांना पाठ पहिली पोराने आता विश्वात्मकी देवी. आणि नामदेवरायचं जर पसंत महाराज लोकांना कबरा बांधणाऱ्या आवला दिली मग विचारतो मी का माहीत नसावं काही अपवाद वगैरे. बऱ्याच जणांना विचारलं नामदेवरायचा पसंदान माहित नाही, कशाला माहिती करायचं? ती शिंप्याचं वाणी होतं बांधण्याचं करा ना पाठ जगात का माहित नसावं? अहो माहित यांना, पण हेच पण माहित नाही ना. आणि नामदेवाचं ते अभंग म्हणल्याशिवाय त्या कार्यक्रमाची कोणती सांगतच होत नाही तर रोज मी
पण ह्या भडवडी नांदोळ्याचं ह्या पसायला म्हणून माहित नाही. आता एक विषय सांगतो नाही किंवा वीर उत्तमराव मोहितेंचं मी दासबोध जाणार हे पुस्तक आहे. त्या पुस्तकात ते असा एक संदर्भ देतात की शिवाजी महाराजांच्या स्वराज काळामध्ये की जी तेव्हाचे कीर्तनकार होते त्यांना एक त्यांचा दंडक होता किंवा तुम्ही तुमच्या कीर्तनामध्ये रामदासी श्लोकांचं रामदासी श्लोकाविषयी काही सांगू नका. तेव्हा दंडक होता. त्यामुळे एकही कीर्तनकार रामदासाच्या श्लोकांचं निरूपण ते करत नसत. पण आजचे जर कीर्तनकार बघितले तर ते सुरुवातीला रामदासाचे नाव घेऊनच कीर्तनाला सुरुवात करतात. त्याच्यामुळे अशी एक समाजात चर्चा सुरू झाली की आजचे कीर्तनकार म्हणजे रामदासाच्या विष्ठेचे मुख्य घेऊन कीर्तनाची सुरुवात करणारे असं म्हणतात. त्याच्याविषयी तुमचं काय म्हणतं? अगदी 100% बरोबर आहे बरं का. आणि होईल तेवढं आजचे कीर्तनकार म्हणजे ब्राह्मणी विचारधारेलाच खत पाणी जास्त घालून समाज आणखीन म्हणजे अधोगतीलाच कसं जाईल ह्याची विचारत आहेत आणि स्वतःची कशी खळगी भरता येईल ह्याची विचारत आहेत. परंतु निस्वार्थपणे एखादा कार्यक्रम करावा आणि सत्य समाजासमोर आपण मांडावा. त्या ठिकाणी मरण आलं तरी ह्यात एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायची तयारी सुद्धा ठेवावी अशा वृत्तीचे फार कमी आहेत. मग त्याला आता ह्या व्यवस्थेत जी बाजार म्हणून जी गोष्ट आहे ती चुकीची सांगता येतो कीर्तनाच्या माध्यमातून गावाकडे समाज होते दुष्परिणाम जाणवत आहेत. ह्यांनी जी सांगतात तीच लोकांना खरंच वाटतं. पण खरे विचार जे आहे संतांचे ते कुठेतरी पाठीमागे आहेत. त्याला तुम्ही म्हणजे समाजाला सांगण्यासाठी काय पर्याय केला पाहिजे? समाजासाठी म्हणजे आता हे खरं सुशोधन करून सर्वांनी आपल्या तुम्हासारखी समक्ष बैठका घेणं हे समक्ष आपण आता मी बोलून माझे विश्वास ठेवायचा नाही. तो विष्णुबाई इथं आला आणि असं बोलून गेला त्याला पुरावे काय ह्याची सुद्धा आता ज्ञानेश्वरीची लिहिली नाही म्हणलं मी. त्याला पुरावा काय तुम्ही म्हणलो मी तुम्हाला पुरावा देतो. दांडेकरांची लिखित ज्ञानेश्वरी काढा आणि 17 आणि 18 पेजेस वाचून बघा. काय म्हणले त्याच्यामध्ये 2 ज्ञानेश्वर लिहिले. आळंदीचा ज्ञानेश्वर वेगळा आणि पैठणचा ज्ञानेश्वर वेगळा आहे. आणि पैठणच्या ज्ञानेश्वराने ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. आणि ही तुम्हाला मग सांगितलं मी अग्निज्योतिरामध्ये उत्तरायण दक्षिणायन त्या आपेगावच्या ज्ञानेश्वराचं त्या उत्तरायणामध्ये त्या ठिकाणी त्याला सांगितल्याप्रमाणे त्याचा समाधी उत्सव आजही पैठणमध्ये होतोय असं ते स्पष्ट उल्लेख आहे. पण आंधळे बाजार भुजगे इतकं ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्यासाठी किती लोक जाऊन जमतो त्या पांडुरंगाची मी आता जी समाधी संजीवन सोहळ्यासाठी जी लोक त्यांना आळंदीला जमले होते तर ते आळंदीला गेलेला वारकरी जे आहे तो देऊला जाताना दिसतच नाही. जातो आता त्याचं प्रमाण कमी असतं असं काय म्हणजे बरं का हेच आपलेच लोक जे असतात कथा कीर्तनवाली ना जेवढं माऊलीला जेवढं वर उचलायचा प्रयत्न करतात ना तेवढं तुकोबाला वर उचलत नाही. आणि भट्टी व्यवस्था समाजामध्ये काही जे असतात ना कीर्तनकाराचे काही दलाल बडवेचे म्हणतात आपण तर ते लोक नाव आळंदी म्हणजे ज्ञानाचा सागर म्हणतात. ज्ञानाचा सागर आणि देहू म्हणजे काय तर त्यांना काय देहू म्हणजे काय असं जर प्रश्न तर त्यांना काही सांगता येत नाही. मग आपण जर आता समाज जर त्यांना असं म्हटला किंवा आळंदी म्हणजे जर ज्ञानाचा सागर असेल तर मग देहू म्हणजे काय फक्त पैसे कमायचे साधन आहे का? देहू म्हणजे पैसे कमाय साधन सगळं नाही. पण त्यांनी जी तुकाराम महाराजांचं नाव घेऊन फक्त पैसेच कमाई चाललं त्यांचं विचार तर कुठे देतच नाही. ते खरे विचार तुकाराम महाराज पूर्वीच्या इकडं ब्रह्मचारी म्हणून मी राहिले तिथं जाऊन लग्न बी झाली. आता शेवटचं विचारतो मला किंवा तुम्ही समाजाला काय सांगाल की या बाजार गुन्ह्यापासून दूर राहण्यासाठी काय सल्ला द्याल समाजाला? या बाजाराला म्हणजे दूर राहण्यासाठी रिप्रेशन फार कठीण आहे. तर तुमच्या माध्यमातून काय संदेश द्याल? माझ्या माध्यमातून एकच मी सांगू इच्छिन की आपली जी संघटना जगद्गुरु तुकोबा साहित्य परिषद किंवा इतर ज्या आपल्या संघटना आहेत ह्या संघटनाचे अगोदर कुठेतरी असे म्हणजे मिटिंगा घेणं एकत्रित येणं हे सगळं म्हणजे एकमेकाला बोलून दाखवणं आणि याच्या माध्यमातून आपापल्या गावामध्ये कार्यक्रम ठेवून ते प्रसारित करणं तर काहीतरी माणसाच्या म्हणजे लक्षात गोष्टी येतील. आता जी गावात कीर्तनाचं जे आयोजक एकच असतं त्याला सहकार्य करायला पूर्ण गाव असतं. त्या गावाच्या आयोजकांच्या मधून गावाच्या मधून जी ती ज्ञानेश्वरी पारायण सोहळे चालतात तर तिथं ज्ञानेश्वरीच्या पारायणाच्या ऐवजी तुकाराम